बिहारचं राजकारण आतापर्यंत 3 प्रमुख गटांमध्ये विभागलं गेलेलं आहे. जे 2 पक्ष एकत्र येतील त्यांचं सरकार येतं, अशी साधी रचना तिथे आहे. आता मुद्दा कसा आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जंगलराज चाललं नाही, विधानसभेच्या निवडणुकीत मात्र जंगलराज चाललं. याचा अर्थ नॅरेटिव्ह कसं सेट केलं जातं आणि कसं गळी उतरवलं जातं त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरतात. भारतामध्ये आणि बिहारमध्ये सुद्धा की ज्या निम्न समजल्या जाणाऱ्या जाती आहेत, मागास समजल्या जाणाऱ्या जाती आहेत, त्याच गरीब जाती आहेत. पण मतदार आपण गरीब म्हणून मतदान करण्याच्या ऐवजी जातीच्या चौकटीनं मतदान करतात, असा आतापर्यंतचा बिहारचा अनुभव आहे. नितीश कुमार हे एका छोट्याशा जाती समूहाचे नेते, म्हणजे ते कुर्मी समाजातले आहेत. त्याची लोकसंख्या बिहारमध्ये 2-3% आहे, पण त्यांना 20% ते मतं खेचू शकत होते. याचा अर्थ त्यांनी स्वतःचं नेतृत्व उभं केलं होतं. सम्राट चौधरी हे उपमुख्यमंत्री म्हणून ऑलरेडी काम करत होते, पण सरप्राईज एलिमेंट म्हणून भलताच कुठला तरी एक माणूस नेमला जाईल अशी शक्यता असू शकली असती. परंतु सम्राट चौधरींना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं. तर ही स्टॉप गॅप अरेंजमेंट पण असू शकते. निवडणुकीनंतर प्रशांत किशोर गायब आहेत, त्यामुळे ते काय करतात आपल्याला माहित नाहीये. त्यांनी निवडणूक चांगल्या मुद्द्यांवरती लढवली होती आणि चांगल्या तऱ्हेने लढवली होती. काँग्रेसचं आपण असं एक वैशिष्ट्य सांगू शकतो की ज्या राज्यामधून काँग्रेसची सत्ता जाते त्या राज्यामध्ये काँग्रेस परत कधीही उभी राहते. म्हणजे बिहारमध्ये सुद्धा भाजप आणि जनता दल संयुक्त यांची बेरीज आणि काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल आणि इतर पक्षांची बेरीज, याच्यामध्ये जे अंतर आहे त्याच्या मागे मुख्य कारण काँग्रेसचं अपयश आहे.